माल धरणं कमी झाला की मग बायकला कारभार. आता पहा आता हे किती असन बोंड आता हे वरचे मोजा 50 ते 60 बोंड आहे. आता सिरीज पाहू शकता 3 2 5 हे सिरीज पाहू शकता 1 2 3 4 इकडे पण आहे इकडे पण आहे. आणि हे जे खालचे आहे ह्या 2 3 इकडल्या ह्या तर वेगळ्याच आहे. म्हणून इले काय करायचं पोह्याच्या नंतर एक तर तुम्ही गायत्री परफेक्ट घेऊ शकता वाढ थांबवासाठी. हो ना 8 दिवस थांबते तेव्हा पात्या राहते भरपूर. त्या पात्यातलं रूपांतर लवकरात लवकर बोंडात झालं पाहिजे. नाही तेच ना बरोबर आहे. त्यासाठी आपल्याला गायत्री परफेक्ट घेऊ शकता, कृषी सम्राट घेऊ शकता, तुमचं विद्युत घेऊ शकता. यापैकी काय होते की 8-10 दिवस तुमची थांबते पराठी. पराठी थांबल्यानंतर काय होते जेवढ्या पात्या आहे तेवढ्या पात्या भरून होऊन जाते. नंतर तर मग 8-10 दिवसानंतर पुन्हा चालतील येतेच पुन्हा. मग हे खालचे जर समजून जर बोंड पकले तुमचे तर वर तर चाल आल्यानंतर आपण प्रयोग करतोच आपण. ते तर आहे आपण दरवेळेस घेतोच आपण विद्युत घेतो गायत्री परफेक्ट घेतो. पण प्रमाण पहिल्याच्यात कमी घ्यायचं दुसऱ्याच्यात थोडंसं जास्त घ्यायचं. बरोबर आहे. 10 ते 15 ml घेतलं गायत्री परफेक्ट तरी जमून जाते. आणि थोडा 8-15 दिवसात आपण जेव्हा फवारणी करतो तेव्हा पुन्हा अजून त्याच्यात मग थोडासा डोस वाढवायचा. पण टोंग्याच्या वरता असतानाच आपल्याला प्रयोग करणं आहे तेवढं काम तेव्हाच पाहिजे. आणि जमीन पाहू शकता जमीन काही एकदम काही भारी नाही आहे मुरमाटी जमीन आहे. आणि हा इकडला जो माल आता वरता कमीत कमी 40 ते 50 बोंड आता हल्ली आहे. बरोबर आहे. आता हे कपाशी पाहणं आता एवढी हाईट असल्यानंतर हे वरती जे बोंड आहे ते भरूनच राहिले. बरोबर आहे. वरत हे 15-20 आहे आणि हे चाल पहा आता हे 3 आणि 3 6 1 2 3 4 5 इकडे पुन्हा ब्रांचेस काढलेले आहे. हे इकडे 1 2 3 4 इकडे 4 आणि इतक्या म्हणजे यांना इकडले पुन्हा अजून हे फांदी त्या फांद्याच्या ब्रांचेस आहे खालच्या त्या तिसऱ्या फवारणीपासून जेव्हा आपण घेतो ना ह्या ब्रांचेसला तेव्हा माल नाही राहत. हे बोलतो आपण गय फांदी पण इले नंतर माल येतो. अशा हिशोबाने काही जण ते गय फांद्या तोडूनही टाकतात ना. नाही तोडून टाकते ना. आता पहा ना आता हे जे खालची फांदी आहे हे पहा आता किती बोंड आहे 15 ते 20 बोंड 20-25 बोंड आहे हिला. मग आता 25 बोंड आपल्याला भेटून राहिले ना. आता हे पहा आणि हे क्वालिटी पाहू शकता. आता हे वरपर्यंत चाल आहे पूर्ण. पुन्हा ही गोष्ट अशी आहे 11-11 ना नाथ संकेत 11-11 ना नाथ संकेत. तर हे याच्या हिशोबाने कसं आहे जे अंतर आहे ते जवळ आहे. पहा आता तुम्ही ते 2 बोट 2.5 बोटावरच आहे अंतर. जास्त काही म्हणजे ब्रँचेस नाही आहे म्हणजे जास्त अंतर नाही आहे. 4 बोटाच्या वर तर नाही आहे. त्याच्यामुळे व्हेरायटी चांगली वाटली मला. हे बोंड थोडं लहान आहे. बोंड थोडं लहान आहे. ते लहान आहे पण भरीव आहे ना. भरीव मी आता सरकी मोजली ना त्याच्यात 7 8 9 आहे ना. 8 ते 9 असली तर 100% आपल्या 5-5.5 ग्रामचं वजन भरते. पहा तुम्ही मोजून पहा लागेल तर. नाही बरोबर आहे. त्याच्या हिशोबानं सरकी